निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। राज्यातील तब्बल 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते रोखण्यात आल्याचं तटकरे यांनी म्हटलंय। याशिवाय अनेक पुरुषही लाडकी बहिणीचा लाभ घेत असत होते असंही पडताळणीत उघड झाल्याची कबुली त्यांनी दिली। राज्य सरकारसाठी आर्थिक आव्हान ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी सापडण्याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे। फडणवीस सरकार सत्तेवर येऊन 7.5 महिने होऊनही या योजनेतील घुसखोरीची 7.5 मात्र संपत नसल्याचं चित्र आहे। केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेत पुरुषांनी घुसखोरी करून सरकारी तिजोरीतले कोट्यावधी रुपये लाटल्याची बातमी ताजी असतानाच आता लाखो विद्यमान लाभार्थी महिलांना सरकारनं मोठा धक्का दिलाय। महाराष्ट्रात या योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी 26,34,000 अपात्र महिला असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे। हनी ट्रॅपच्या आरोपावर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये वाद सुरू असताना आता पुण्यातील एका पार्टीवरून दुसरं वादळ निर्माण झालंय। पुण्यातील एका पार्टीवर 27 जुलै रोजी पोलिसांनी धाड टाकली। या कारवाईत एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली। उच्चभ्रूची वस्ती असलेल्या पुण्यातील खराडीत एका हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती, परंतु त्यात खडसेंच्या जावयाचं नाव समोर आल्यानं मोठं राजकारण रंगलंय। याच दरम्यान आता रोहिणी खडसे यांनी सदर प्रकरणावर प्रतिक्रिया देत कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर त्यांनी पूर्ण विश्वास दाखवला आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकरसह 7 आरोपींना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुण्यात उच्चभ्रू सोसायटीच्या धाडीत एकनाथ खडसे यांचा जावई डॉक्टर प्रांजल खेवलकरसह 4 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी महत्त्वाचा दावा केला आहे। पुण्यात शनिवारी रात्री झालेली पार्टी ही हाऊस पार्टीच होती, रेव पार्टी नव्हती। ज्या 2 महिलांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं या त्यांच्या मैत्रिणीच आहेत असं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्यात। पुण्यातील पोलीस एवढे तत्पर कधी झाले याआधीही आम्ही त्यांना माहिती दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं। पुण्यातील उच्चभ्रू परिसरात शनिवारी रात्री सुरू असलेल्या रेव पार्टीवर टाकण्यात आलेल्या छाप्यात एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या पार्टीत कोकेन आणि गांजा सदृश्य पदार्थ सापडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं, परंतु आता या सगळ्यांबाबत प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंग ठोंबरे आणि एथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी खळबळजनक दावे केले आहे। ड्रग्ज पार्टी म्हणजे बालिशपणा वाटतो, एका फ्लॅटमध्ये जमल्यावर त्याला रेव पार्टी म्हणता येणार नाही। प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारचा अंमली पदार्थ सेवन केला नाही हे रक्त तपासणी अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल। खेवलकर यांच्यावर पूर्वनियोजित पद्धतीने 2 वेळा ट्रॅप रचले गेले होते। संपूर्ण प्रकरण बनावट आहे असा दावा वकील विजयसिंग ठोंबरे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता।